नमस्कार मित्रांनो, बरेच जण प्रश्न विचारत आहेत की सर येस बँक 17 रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे. येस बँकेचे शेअर्स खरेदी करावेत का, किंवा ज्यांनी खरेदी केले आहेत त्यांनी होल्ड करावेत का, का अजून ॲड करावेत, असे अनेक प्रश्न विचारत आहेत. त्यासोबत येस बँकेचा शेअर 50 रुपयांवरती जाणार का, 100 रुपयांवरती जाणार का, का येस बँक पुन्हा बुडणार. आपण आजच्या व्हिडिओमध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, येस बँकेचं फंडामेंटल ॲनालिसिस करण्यापूर्वी आपण नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहोत. आणि या ठिकाणी जर आपण आज बघितलं 20 जुलै 2023 रोजी सगळ्यात जास्त कोणत्या शेअर्सची खरेदी विक्री झाली, तर नंबर 1 ला आहे सुझलॉन आणि नंबर 2 ला आहे येस बँक. येस बँकेच्या 21,43,53,303 शेअर्सची खरेदी विक्री आज रोजी झालेली आहे. म्हणजे सगळ्यात जास्त व्हॉलॅटिलिटी ह्या 2-3 स्टॉकमध्ये आहे, सुझलॉन, येस बँक आणि रिलायन्स पॉवरमध्ये. तर तुम्ही पाहू शकता की येस बँकेमध्ये ट्रेड करणाऱ्या लोकांची संख्या किती अवाढव्य आहे. म्हणजे येस बँकेमध्ये बऱ्याच लोकांना इंटरेस्ट आहे. याचं कारण काय, कारण येस बँकेची प्राइस जी आहे ती 17-18 रुपयाच्या रेंजमध्ये ट्रेड करत आहे. यानंतर आपण screener.in या वेबसाईटवरती जाऊया आणि येस बँकेचं आपण फंडामेंटल ॲनालिसिस करूया. येस बँकेचं फंडामेंटल ॲनालिसिस करताना आपण सर्वप्रथम त्याची प्राइस पाहूया. आज रोजी 20 जुलै रोजी तो 17.7 रुपयावरती ट्रेड करत आहे. येस बँकेचं मार्केट कॅप आहे 50,898 करोड आणि करंट प्राइस 17.7 रुपये. हाय गेला होता एका वर्षामध्ये 24.8 रुपये आणि लो होता 13.6 रुपये. स्टॉकचा पीए आहे 69.7, म्हणजे जवळपास 70च्या आसपास. याचा अर्थ काय मित्रांनो, साध्या सोप्या भाषेत सांगतो, तुम्ही 70 रुपये गुंतवल्यावर तुम्हाला 1 रुपया कमाई होते. म्हणजे तुम्ही असं दुकान विकत घेत आहात की ज्या दुकानामध्ये जर तुम्ही 7 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 10,000 रुपये परतावा मिळतो. याचा अर्थ पीई, प्राइस टू अर्निंग रेशो. बुक व्हॅल्यू आहे 13.8 रुपये. म्हणजे आज रोजी जर येस बँकेचे सगळे असेट्स विकले, येस बँकच विकून टाकली, तर तुम्हाला प्रति शेअर 13.8 रुपये मिळू शकतात. डिव्हिडंड यील्ड 0% आहे. याचा अर्थ 3 वर्षापासून येस बँक अजिबात डिव्हिडंड देत नाहीये. आरओसी फारच कमी आहे, 5च्या आसपास. म्हणजे कंपनी 100 रुपये गुंतवणूक करून 5 रुपये कमाई करत आहे. आरओई तर 2% आहे. फेस व्हॅल्यू 2 रुपये. नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत 2,876 करोड. म्हणजे एवढे शेअर्स या कंपनीचे आहेत. प्रमोटरकडे 0% शेअर्स आहेत. या कंपनीचे प्रमोटर होते राणा कपूर. राणा कपूरने फ्रॉड केल्यामुळे ही कंपनी जी आहे ती 400 रुपयावर ट्रेड करत होती. मित्रांनो, कधी काळी ही कंपनी सेन्सेक्समध्ये होती. सेन्सेक्समध्ये असणारी ही येस बँक बघा, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर 400 रुपयाच्या आसपास ही कंपनी ट्रेड करत होती. परंतु राणा कपूरने काय केलं, या कंपनीमध्ये थोडासा गडबड घोटाळा केला. राणा कपूरने काय केलं, 2,25,000 करोड रुपयाचं कर्ज वाटप केलं आणि ह्याच्यामधले जे 42,000 करोड रुपये होते ते झाले एनपीए. आता एनपीए म्हणजे काय, तर नेट परफॉर्मिंग ॲसेट. म्हणजे असे पैसे की जे लोकांना कर्जाच्या स्वरूपात वाटले परंतु रिटर्न आले नाहीत बँकेकडे, म्हणजे ते झाले एनपीए. आणि असंच राणा कपूरने काय केलं, डीएचएफएलला लोन दिलं आणि त्या लोनच्या बदल्यात त्यांनी काय केलं, लाच स्वीकारली 780 करोड रुपयांची. आणि त्यामुळे त्यांनी ते काय केलं, त्या 780 करोड रुपयांचं काय केलं, तर ते त्यांचे बंगले बांधले, त्यांचे प्रॉपर्टीज खरेदी केल्या, अनेक ठिकाणी गुंतवणूक केली. आणि याच्यावर नजर पडली ईडीची. ईडीच्या गोष्टी जेव्हा लक्षात आली तेव्हा ईडीने हा सगळा घोटाळा उघडकीस पाडला आणि आज रोजी राणा कपूर जे आहेत ते येस बँकेचे प्रमोटर ते जेलमध्ये आहेत, महाराष्ट्रातल्या तळोजा कारागृहामध्ये. आणि 400 रुपयाचा शेअर 4 रुपयावर आला होता मित्रांनो. आणि अशी अवस्था या येस बँकेची राणा कपूरच्या चुकीच्या धोरणांमुळे झाली. फ्री कॅश फ्लो आहे -26,555 करोड. कंपनीवरती कर्ज आहे 2,95,136 करोड. मित्रांनो, बँकेचं जेव्हा आपण फंडामेंटल ॲनालिसिस करतो तेव्हा बँक काय करत असते, कर्ज घेऊनच ते लोकांना वाटत असते आणि त्याच्यावरच पैसे कमवत असते. त्यामुळे बँकेचं कर्ज कधी बघायचं नसतं, कारण कर्ज हेच त्यांचं भांडवल असतं. इंटरेस्ट कव्हरेज रेशो मात्र बघितला पाहिजे, कारण बँकेला कर्जापोटी जे रक्कम द्यायची आहे, जे व्याज जे द्यायचं आहे ते त्याच्या 1.07 पट ही कंपनी नफा कमवते. म्हणजे जेवढं नफा ना तोटा असं जरी म्हटलं तरी काय हरकत नाही. ना नफा ना तोटा ह्या तत्वावर सध्या बँक काम करत आहे. डेट टू इक्विटी आहे 7.42. अर्निंग पर शेअर आहे 0.26 पैसे. म्हणजे प्रति शेअर येस बँक फक्त आणि फक्त 0.26 रुपयेच कमवत आहे. मात्र एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे की कंपनीने 3 वर्षामध्ये 26.9% प्रॉफिट कंपनीचा वाढला आहे. मात्र विक्री जी आहे ती वजा 4.48% झालेली आहे. क्विक रेशो, करंट रेशो चांगले आहेत. क्विक रेशो म्हणजे शॉर्ट टर्म जी देणी द्यायची असतात कंपनीला ते देण्यासाठी पैसे आहेत कंपनीकडे. करंट रेशो लॉंग टर्म देणी देण्यासाठी सुद्धा कंपनीकडे पैसे आहेत. वर्किंग कॅपिटल 44,476 करोड आहे. त्यानंतर आपण चार्टकडे वळूया.
चार्ट जर आपण बघितला, 1 महिन्याचा जर चार्ट आपण येस बँकेचा बघितला, तर 1 महिन्यापूर्वी हा शेअर ट्रेड करत होता 16.25 रुपयावरती 20 जूनला, आणि आज 20 जुलैला हा ट्रेड करत आहे 17.70 रुपयावरती. आणि त्यानंतर आपण 6 महिन्याचा बघूया. 6 महिन्याचा या ठिकाणी जर आपण बघितलं, तर या ठिकाणी डेथ क्रॉस झाला मित्रांनो. आता डेथ क्रॉस म्हणजे काय? जेव्हा 50 दिवसाचं मुव्हिंग अवरेज 200 दिवसाच्या मुव्हिंग अवरेजला क्रॉस करून खाली येतं, तेव्हा त्याला डेथ क्रॉस म्हणतात. मग जेव्हा डेथ क्रॉस होतो, तेव्हा त्या शेअरची प्राइस खाली खाली येत असते. आणि त्यानंतर आहे गोल्डन क्रॉस. गोल्डन क्रॉस म्हणजे काय? तर जेव्हा 50 दिवसाचं मुव्हिंग अवरेज, या ठिकाणी बघा, 50 दिवसाचं मुव्हिंग अवरेज 200 दिवसाच्या मुव्हिंग अवरेजला क्रॉस करून वर जातं, तेव्हा त्या स्टॉकची प्राइस वर जात असते. म्हणजे स्टॉक काय होतो? अप ट्रेंडमध्ये जायला सुरुवात होते. तर मॅक्स जर चार्ट आपण बघितला, हा ट्रेड करत होता 400 रुपयांच्या आसपास 2018 साली, आणि नंतर मित्रांनो हा खाली आला 4 रुपयापर्यंत, 3 रुपये 90 पैसे लो येणे गाठला होता. आणि नंतर कालांतराने या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, तर 2020 पासून जवळपास 3 वर्ष हा जो स्टॉक आहे तो 12 रुपयापासून 17-18 रुपये म्हणजे साईडवेजने ट्रेड करत असलेला आपल्याला दिसत आहे. त्यानंतर आणखीन थोडंसं आपण याचा चार्ट बघूया येस बँकेचा. याचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स पॉईंट आपण मनी कंट्रोल या वेबसाईटवरती बघूया. या ठिकाणी मी ऑलरेडी ड्रॉ केलेले आहेत मित्रांनो. या ठिकाणी 1 वर्षाचा चार्ट आपण ओपन केलेला आहे. 14.86 रुपये म्हणजे 15च्या आसपास ह्याचा पहिला सपोर्ट आहे मित्रांनो. हा जर सपोर्ट याने ब्रेक केला तर तो त्यापेक्षा खाली जाऊ शकतो. आणि रेजिस्टन्स कुठं आहे मित्रांनो? पहिला रेजिस्टन्स आहे 18.38 रुपयांवरती. म्हणजे जर 18.38 रुपयांचं जर प्राइस जर याने क्रॉस केली, तर हा पुढच्या ट्रेंडमध्ये म्हणजे अप ट्रेंडमध्ये जाऊ शकतो. आणि दुसरा रेजिस्टन्स आहे 22 रुपयाच्या आसपास. तो जर याने क्रॉस केला तर तो पुढे जाऊ शकतो 24 रुपयांपर्यंत. मित्रांनो, सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे काय? सपोर्ट म्हणजे असं ठिकाण की ज्या ठिकाणी काय होतं, लोक बाईंग करतात. लोक बाईंग करून त्याला बाईंग केल्यामुळे काय होतं, तो स्टॉक त्या प्राइसवरती राहतो, स्टिकअप राहतो, म्हणून त्याला म्हणतात सपोर्ट. आणि काय होतं, जिथं रेजिस्टन्स असतो, रेजिस्टन्स पॉईंट समजा 18.33 रुपये रेजिस्टन्स आहे, या ठिकाणी काय होतं, बरेच लोक काय करतात, आपला प्रॉफिट बुक करतात, सेलिंग करतात. सेलिंग केल्यानंतर तो स्टॉक त्या 18.44च्या वर जातच नाही, म्हणून त्याला म्हणतात रेजिस्टन्स पॉईंट. म्हणजे रेजिस्टन्स पॉईंट म्हणजे प्रतिकार, तो स्टॉक वर जायचा प्रयत्न करतो पण तो वर जातच नाही, त्याला रेजिस्टन्स म्हणतात. आणि सपोर्ट म्हणजे तो खाली जायचा प्रयत्न करतो पण तो खाली जातच नाही, त्याला सपोर्ट म्हणतात. आणि त्यानंतर RSI पण याच्यावरती प्लॉट केलेला आहे. आज रोजी 20 जुलै रोजी RSI आहे 65च्या आसपास. म्हणजे हा ओव्हरबॉटकडे जाण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो स्टॉक. मी आधी पण सांगितलं तुम्हाला, जेव्हा RSI 30 असतो तेव्हा त्या स्टॉकमध्ये एंट्री करायची असते. या ठिकाणी जर आपण एंट्री केली असती या पॉइंटला जवळपास 15.20 रुपयाला, आणि इथं जर एक्झिट केली असती जेव्हा हा 80च्या आसपास गेलेला होतो, जेव्हा RSI 70 होतो तेव्हा त्याच्यातून आपण बाहेर पडायचं त्या ट्रेडमधून, आणि RSI 30 असतो तेव्हा आपण खरेदी करायची असते. यापूर्वीच्या पण व्हिडिओमध्ये मी या संदर्भात सांगितलेलं आहे. येस बँकेचं पुन्हा फंडामेंटल अनालिसिसकडे आपण वळूया. या ठिकाणी आपण कंपनीचे बघा, पॉझिटिव्ह गोष्टी तर या ठिकाणी screener.in ने दाखवलेल्याच नाहीयेत, निगेटिव्ह गोष्टी सगळ्या दाखवल्यात. द कंपनी इज रिपोर्टिंग रिपीटेड प्रॉफिट्स, इट इज नॉट पेइंग डिव्हिडंड. म्हणजे कंपनी डिव्हिडंड पे करत नाही, लाभांश जाहीर करत नाही, देत नाही शेअर होल्डर्सला. कंपनी हॅज लो इंटरेस्ट कव्हरेज रेशो, म्हणजे कंपनी काय करते, जेवढे त्याला पैसे पे करायचे आहेत तेवढाच नफा कमवते, म्हणजे ना नफा ना तोटा. द कंपनी हॅज डिलिव्हर्ड पुअर सेल्स ग्रोथ, म्हणजे कंपनीची जी विक्री आहे ती फारच नगण्य, म्हणजे 2.29% मागच्या 5 वर्षापासून झालेली आहे. कंपनी हॅज लो रिटर्न ऑन इक्विटी सुद्धा लो रिटर्न आहेत, मायनस रिटर्न्स आहेत. लायबिलिटी जास्त आहे, 6,78,410 करोडची लायबिलिटी आहे, देणी आहे कंपनीला. कंपनी माइट बी कॅपिटलायझिंग द इंटरेस्ट कॉस्ट, अर्निंग इन्क्लूड अँड अदर इन्कम ऑफ 4,125 करोड. म्हणजे कंपनी काय करते, मेन बिझनेस करून पैसे कमवायचे सोडून इतरच ठिकाणाहून पैसे कंपनी कमवत आहे, 4,125 करोड. हे सुद्धा निगेटिव्ह गोष्ट आहे. वर्किंग कॅपिटल डेज हॅव इन्क्रीज फ्रॉम 260 डेज 8 डेज टू 404 डेज. याचा अर्थ काय मित्रांनो, कंपनी काय करते, तिच्याकडचे जे भांडवल आहे ते इन्व्हेस्ट करून पैसा आधी कमवत होती 268 दिवसामध्ये, आता तिला लागायला लागले 404 दिवस. याचा अर्थ काय, म्हणजे कंपनी तिच्याकडच्या भांडवलाचं रूपांतर पैशामध्ये करण्याचा प्रयत्न करते कमी कालावधीमध्ये. पण या ठिकाणी उलट होतं येस बँकेच्या केसमध्ये, जेवढा कालावधी जास्त एखाद्या कंपनीला लागतोय पैशामध्ये रूपांतर करायचा भांडवलाचं, ती कंपनी तेवढी इनइफिशियंट असते, अकार्यक्षम असते असं आपण म्हणू शकतो. पिअर कंपॅरिझन जर बघितलं स्पर्धक कंपन्यांमध्ये, टॉपची प्रायव्हेट कंपनी आहे HDFC बँक. बऱ्याच माझे जे मित्र आहेत बरेच जण विचारतात की सर येस बँक घेऊ का नको. मी तुम्हाला सजेस्ट करेन की येस बँक घेण्याच्या ऐवजी HDFC बँकेचे शेअर्स मित्रांनो तुम्ही घेऊन स्वतःजवळ ठेवा. हे सोनं आहे, सोनं. आणि तुम्ही हे सोनं न घेता तुम्ही काय करताय, हे लोखंड घेण्याचा प्रयत्न करतात येस बँक.
या ठिकाणी तुम्ही डिटेल अनालिसिस नंतर करू शकता. क्वार्टरली रिझल्ट जर आपण बघितिले, मार्च 2023 मध्ये येस बँकेला 206 करोड रुपयाचा प्रॉफिट झाला होता आणि मार्च 2022 मध्ये तो झाला होता 372 करोड. म्हणजे 23च्या मार्च तिमाहीमध्ये कंपनीचा प्रॉफिट कमी झालेला आहे. प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट जर आपण बघितली तर मार्च 22 या सुरुवातीपासून बघूया आपण, पॉझिटिव्ह. मात्र 2020 ला कंपनीला 16,433 करोड रुपयाचा घाटा झाला, तोटा झाला. नंतर 21 मध्ये पण 3,489 करोडचा तोटा झाला. 22 मध्ये मात्र 1,064 करोड रुपये कंपनीने नेट प्रॉफिट कमवला आणि 23 मध्ये 736 करोड. म्हणजे 22 पेक्षा 23 मध्ये प्रॉफिट आणखीन कमी झालं. अर्निंग पर शेअर तर फार खूपच कमी आहे, 0.26 रुपये. कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ बघा, कंपनीची जी विक्री आहे म्हणजे जे कर्ज देते कंपनी, ती फार कमी झालेली आहे. मागच्या 3 वर्षामध्ये तर -4% विक्री कंपनीची कमी झालेली आहे. कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ, कंपनीचा प्रॉफिट मात्र मागच्या 3 वर्षामध्ये थोडासा वाढलेला आहे, 27%. ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. प्रॉफिट वाढला की शेअरची प्राइस वाढते, हे मी नेहमी सांगत असतो. स्टॉक प्राइस CAGR, जर समजा तुम्ही 10 वर्षापूर्वी ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली असती तर तुमचे 15% रुपये कमी झाले असते आज रोजी. 5 वर्षापूर्वी तुम्ही ह्या शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असती तर तुमचे जवळपास 50%च्या आसपास पैसे कमी झाले असते. आणि 3 वर्षाच्या पूर्वी केली असती तर -3%. आणि 1 वर्षापूर्वी जर तुम्ही ह्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असती तर तुम्हाला 30% रिटर्न मिळाले असते. रिटर्न ऑन इक्विटी 2% आहे, फारच खूपच कमी आहे. बॅलन्स शीट जर बघितली, कंपनीकडे 34,000 करोड रुपयाचे रिझर्व्ह आहेत, चांगली गोष्ट आहे. कॅश फ्लो काय कंपनीचा निगेटिव्ह कॅश फ्लो आहे. आता मित्रांनो, निगेटिव्ह कॅश फ्लो म्हणजे काय असतं? निगेटिव्ह कॅश फ्लो म्हणजे बँका काय करतात, पैसे विकत असतात. त्यामुळे लोकांना जास्त पैसे कर्जाच्या स्वरूपात बँका वाटतात. त्यामुळे प्रत्येक जी चांगली बँक असते तिचा कॅश फ्लो निगेटिव्हच असतो. आपण स्टेट बँकेचा जरी कॅश फ्लो बघितला या ठिकाणी, स्टेट बँक ऑफ इंडियाचा, तिचा सुद्धा कॅश फ्लो कसा आहे बघा, या ठिकाणी -80,593 करोड. म्हणजे पैसे विकत असल्यामुळे कॅश फ्लो निगेटिव्ह आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर रेशो जर आपण बघितले, ROE 2% आहे. शेअर होल्डिंग पॅटर्न सुद्धा फार महत्त्वाचा भाग आहे मित्रांनो. फॉरेनचे इन्व्हेस्टर्स लोक FII, FPI काय करतायत बघा. सप्टेंबर 2020 मध्ये FII ची इन्व्हेस्टमेंट येस बँकेमध्ये होती 11.16% आणि त्यांनी वाढवून काय केली, ती 23.79% वरती नेली जून 2023च्या क्वार्टरपर्यंत. आणि याच्यामध्ये DII म्हणजे आपल्या देशातल्या ज्या संस्था आहेत, स्वदेशी संस्था, त्याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाकडे येस बँकेचा 26.14% स्टेक आहे. LIC कडे 4.34% आहे. ICICI बँकेकडे 2.61% आहे. ऍक्सिसकडे 1.57% आहे. बंधन बँकेकडे IDFC बँकेकडे 1% आहे. गव्हर्नमेंटकडे 0.01% आणि पब्लिककडे 38.47% स्टेक या कंपनीचा आहे. आपण या ठिकाणी क्लिक केल्यानंतर अॅन्युअल रिपोर्ट बघूया. कंपनीचे जे अॅन्युअल रिपोर्ट्स आहेत ते रिपोर्ट बघूया. टोटल नेट इन्कम कंपनीने काय केलंय 22-23 मध्ये, नेट इन्कम 11,844 करोड रुपये कमवलेला आहे. ऑपरेटिंग प्रॉफिट, त्यापैकी ऑपरेटिंग प्रॉफिट आहे 3,183 करोड आणि नेट प्रॉफिट म्हणजे पदरात पडलेला प्रॉफिट आहे 717 करोड. आणि कंपनीने काय केलं, न्यू सँक्शन्स म्हणजे 1,000 करोडची नवीन देणी कंपनीने डिस्बर्स केली आहेत, म्हणजे लोकांना वाटलेली आहेत. आणि NPA फार महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट. म्हणजे समजा बँकेने जर 100 रुपये कर्ज वाटले तर त्याच्यातले 99.2 रुपये बँकेला महागारी मिळाले आणि 0.8 म्हणजे 80 पैसे बुडाले कंपनीचे, त्याला आपण म्हणतो NPA. हे चांगली गोष्ट आहे. जितका NPA कमी तितकी बँक चांगली. कॅपिटल ॲडेक्वेसी रेशो म्हणजे काय मित्रांनो, 17.9% कॅपिटल ॲडेक्वेसी रेशो आहे. म्हणजे कंपनीकडे जे भांडवल आहे ते पुरेसं भांडवल आहे. आणि याचे पण काही RBIनं गाईडलाईन्स दिलेले आहेत. 12%च्या खाली कॅपिटल ॲडेक्वेसी रेशो ठेवता येत नाही आणि 12%च्या वर असल्यामुळे येस बँकेचा हा पॉझिटिव्ह पॉईंट आहे असं आपण म्हणू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग काय, कासा रेशो. कासा म्हणजे करंट अकाउंट टू सेव्हिंग अकाउंट रेशो. मित्रांनो, बँकेकडे जो पैसा येतो तो करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट मधून येतो. बँक काय करते, करंट अकाउंटवरती अजिबात व्याज देत नाही, मात्र सेव्हिंग्ज अकाउंटवरती 3-4% व्याज देतं आणि हा पैसा बँकेकडे गोळा होतो. आणि बँक काय करते, हाच पैसा इतरांना लेंड करते, इतरांना कर्जाच्या स्वरूपात वाटते आणि मग 8%, 10%, 12% त्याच्यावर व्याज आकारून बँक काय करत असते, पैसे कमवत असते. सगळ्यात जास्त कासा रेशो जर आपण बघितला, या ठिकाणी आपण HDFC बँकेचा सगळ्यात जास्त कासा रेशो आहे 44.89. याचा अर्थ काय, जितका जास्त कासा रेशो तितके जास्त पैसे कंपनीला वापरायला मिळतात लोकांकडून मिळालेले. त्यामुळे येस बँकेचा सुद्धा कासा रेशो बऱ्यापैकी आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर शेअर ऑफ रिटेल अँड SME इन टोटल ॲडव्हान्सेस आहे 59%. म्हणजे मित्रांनो, बऱ्यापैकी येस बँक काय करत आहे, इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु अजूनही याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली नाही. आणि म्हणून मी सजेस्ट करतो की या येस बँकेमध्ये पैसे गुंतवण्याच्या ऐवजी HDFC बँक आहे, ICICI बँक आहे, ॲक्सिस आहे, कोटक महिंद्रा बँक आहे, अशा बँकामध्ये तुम्ही तुमचे पैसे गुंतवू शकता. अदरवाईज तुम्हाला गव्हर्नमेंट सेक्टरमधली बँक, PSU बँक पाहिजे असेल तर स्टेट बँक ऑफ इंडिया इज बेस्ट ऑप्शन फॉर यू. आणि मित्रांनो, माझं सजेशन आहे, येस बँकेमध्ये गुंतवणूक करू नका. यापूर्वी ज्या लोकांचे हात भाजलेले आहेत त्यांनी तर अजिबात याच्यामध्ये गुंतवणूक करू नका. तुम्ही दूर राहा. इतर चांगले स्टॉक्स आहेत,
इतर खूप खूप चांगले स्टॉक आहेत, त्याच्यामध्ये गुंतवणूक करा. येस बँकेमध्ये गुंतवणूक करू नका असं मी तुम्हाला सांगत आहे. शेवटी तुमचा निर्णय आहे. तुम्ही स्वतःचा अनालिसिस करा, फंडामेंटल अनालिसिस करा, टेक्निकल अनालिसिस करा आणि निर्णय घ्या.